कापूस विकला का मंडळी? डिसेंबरमध्ये 7,000 रुपये ना. तुम्ही विकला नसेल तर मी विकलं ना 7,000 रुपये क्विंटल ना. आणि आता कापसाचा भाव काय माहिती का? 8,900, 8,800, 9,000 रुपयापर्यंत कापूस चालू आहे. ज्या कापसासाठी आपण व्याजानं पैसे काढतो सावकाराकडून, खर्च करतो शेतामध्ये, खर्च करून ज्यावेळेस आपल्याला विकायचा टाईम पडतो त्यावेळेस असं आपल्याकडून दगाबाजी होती. कारण की आपल्याला सावकाराचे पैसे द्यायची गरज असते आणि त्याच्यामुळे आपल्याला माल लवकरात लवकर विकावा लागतो. डिसेंबरमध्ये कापूस विकला. आता जानेवारीपासून कापसाचे भाव वाढले. असे बरेच शेतकरी, मीच नाही एकला, बरेच शेतकरी त्यांचा 10 क्विंटल 20 क्विंटल कापूस विकून त्यांनी जे सावकाराचे पैसे असतात ते पैसे देण्यासाठी लवकर गडबड करून कापूस विकला आणि जिथल्या तिथं पैसे देऊन. कारण की एका एका महिन्याचं एका एका दिवसाचं व्याज वाढत चालत असतं आणि त्याच्यामुळं लवकरात लवकर व्याज कसं फेडावं याच्यासाठी शेतकरी तळमळ करत असतो. जो माल त्याच्या घरामध्ये आला ते ताबडतोब विकून त्याला नागरजेनं नाविलाजानं ते पैसे ते सावकाराचे फेडावं लागतात. तर विषय असा आहे मित्रांनो, आता 7,000 रुपये क्विंटलला मी कापूस विकला. आता कापसाचा भाव आहे 8,900 रुपये. विषय असा आहे, एका क्विंटल मागं 1900 रुपये 11 क्विंटल कापूस होता. म्हणजे विचार करा तुम्ही, 11 क्विंटल जर म्हणलं तर 19, 22, 25, 22-23 हजार रुपयाची नुकसान माझी झालेली. असे प्रत्येक शेतकऱ्याची, मी माझीच नाही नुकसान सांगत, प्रत्येक शेतकरी असा आहे की त्याला कोणाचे पैसे द्यायची गरज असते आणि त्याच्यामुळं तो नाविलाजानं लवकरात लवकर आपला माल विकण्याचा प्रयत्न करतो. कोणी 10 क्विंटल विकला, कोणी 15 क्विंटल विकला. तर याच्यामध्ये फायदा कोणाचा झाला? आता व्यापाऱ्याचा फायदा झाला मित्रांनो. लक्षात घ्या तुम्ही, व्यापाऱ्यानं आपल्याकडून 7,000 रुपयाने घेतला. 7,000 रुपये आज तो कापूस जर एका क्विंटल मागे त्याला 2,000 रुपये निघत असेल तर तो व्यापारी सुधारणार का? काय होणार? आणि शेतकरी न सुधारण्याचे कारण हेची, शेतकऱ्यामागं देण्या घेण्याचे कामं असतात. सावकाराचा पैसा देणं गरजेचं असतं. त्याच्यामुळे शेतकरी लवकरात लवकर आपला कापूस विकण्याची, कोणताही माल असू द्या, कापूस असू द्या, तूर असू द्या, सोयाबीन असू द्या, कुठलाही माल असला तर त्याला लवकरात लवकर विकून ते समोरच्याचे पैसे देणं गरजेचं असतं. शेतकऱ्याचं एकच आहे, व्याजानं काढायचं आणि परत माल निघाला की व्याज फेडायचं. माल ज्यावेळेस पिकायचा टाईम आला त्यावेळेस व्याजानं काढायचं आणि विकून परत तेच त्याला द्यायचे. म्हणजे शेतकऱ्याची रुटीन चालूच असते, घेणं परत देणं, घेणं परत देणं. आणि त्याच्यामुळे शेतकरी हा दिवसांदिवस खचत चाललेला आहे. ज्या ठिकाणी त्याला 9,000 रुपये भाव भेटत त्या ठिकाणी 7,000 रुपये भेटला. ज्यावेळेस शेतकऱ्याकडे माल नसतो त्यावेळेस शेतकऱ्याच्या मालाला भाव भरपूर भेटला जातो. आता 75 ते 80% लोकांनी शेतकऱ्यांना कापूस विकलेला आहे. फक्त 20% लोक आहेत ज्यांना पैशाची गरज नव्हती, त्यांनी कापसं ठेवलेले आहेत. आज त्यांच्या कापसाला 9,000 रुपयापर्यंत भाव भेटत आहे. आणि जो शेतकरी कर्जबाजारी येतो तो कर्जबाजारीचा राहणार. कारण त्यांनी नाविलाजानं गेल्या वर्षी एप्रिलपर्यंत कापूस ठेवला, 7,000च्या वरती कापूसच गेला नाही. शेतकऱ्यांना कद्र यावर्षी नोव्हेंबर डिसेंबरमध्ये कापूस विकण्याचा प्रयत्न सुरू केला. काय होतं माहिती आहे का? व्याज हे घडीचा काटा जसा फिरतो तसं व्याजाचं चक्र फिरत राहतं आणि व्याजाच्या चक्रामुळं शेतकऱ्याला पुढचा विचार न करता ताबडतोब माल विकून ते सावकाराचे पैसे देणं गरजेचे असते. बरेच जण म्हणतात शेतकऱ्याला काय झालं, शेतकरी माल काढतो, एवढं उत्पन्न होतं, तेवढं उत्पन्न. जर हिशोब लावला, एक एकर दिला कालचा मी हिशोब लावला तर फक्त 23,000 रुपये मला त्याच्यामध्ये, 1 एकर कापसामध्ये फक्त 23,000 रुपये उरलेले. 23,000 रुपयाचा जर फॅमिलीचा हिशोब जर लावला तर एकही रुपये म्हणजे 1,500 रुपये रोज, 1,500 रुपये महिना पडतो आम्हाला दोघा नवरा बायकाला. 1,500 रुपये महिना, 1,500 रुपये महिना म्हणजे काय रोज पडतो आलं लक्षात तुमच्या? 50 रुपये रोज पडतो. 50 रुपये काय शेती करणार शेतकरी सांगा तुम्ही? 50 रुपये रोज करून जर 1 एकर क्षेत्रामध्ये 50 रुपये रोज पडत असला शेतकऱ्याला तर शेती खरंच परवडते का हो? शेतकरी
आत्महत्येचं कारण शेतकऱ्याचं एकच आहे की त्याच्या मालाला ज्या वेळेस त्याला माल विकायचा त्यावेळेस योग्य भाव भेटत नाही आणि नाविलाजानं त्याला समोरचे जे पैसे देण्याची गरज असते त्याच्यामुळे नाविलाजानं तो माल विका लागतो आणि नाविलाजानं ते पैसे समोर द्यावं लागतं। ज्यावेळेस शेतकऱ्याकडे माल असतो त्यावेळेस शेतकऱ्याच्या मालाला भाव नसतो, ज्यावेळेस माल विकून गेलेला असतो अगोदर त्यावेळेस नंतर शेतकऱ्याच्या मालाला भाव येतो। हे असं आजकालचं नाही, बरेच दिवसापासून चालू आहे आणि त्याच्यामुळे शेतकरी हा हातात झालेला आहे। याच्या शेतकऱ्याकडे कोणाचंच लक्ष नाही, फक्त व्यापाऱ्याची भरणी चालू आहे। व्यापाऱ्याचं पोट भरणं, व्यापाऱ्याचे बंगल्याचे बंगले बांधणं, गाड्या बंगले सगळं शेतकऱ्याला शेती विकून बरोबरी करायची सावकाराची वेळ आलेली आहे। आजपर्यंत असा कोणता शेतकरी नाही तो शेतीवरती सुधारला आणि त्याने एखादी गाडी घेतली, 4 व्हीलर घेतली आणि त्याच्यावरती तो शेतीवरती एवढा चांगला म्हणजे त्याचं कुटुंब भागत आहे म्हणून। नाही, शेतकरी 10-20 एकरवाला जरी असला तर त्याला 1 रुपयाचा मागं नफा राहत नाही। जिथल्या तिथं अर्थ त्याचं आज खताची बॅग जर घ्यायला गेलं तर 2000 रुपयाला खताची बॅग आहे। जी आता सोयाबीन पिकवतो आम्ही, शेतकरी सोयाबीन पिकवतो, ती सोयाबीन जाते 4000 रुपये क्विंटलना, 3,500-4,000 रुपये क्विंटलना। ज्यावेळेस शेतकरी तीच बॅग घ्यायला जातो पेरण्यासाठी त्यावेळेस ती 4000 रुपये 30 किलोची बॅग भेटते। 30 किलोची बॅग 4000 रुपयामध्ये काय क्विंटल पडते ती सोयाबीन? 11,000 रुपये, 11,500 रुपये क्विंटल पडते, 12,000 रुपये क्विंटल पडते। 4000 मला 90 किलोचे 12,000 रुपये वाला। म्हणजे लक्षात घ्या तुम्ही, जवळपास हे म्हणजे 13-14 हजार रुपयापर्यंत आम्हाला सोयाबीन विकत देतात ते। आमची सोयाबीन घेऊन शेतकरी सुधारणार का? शेतकरी फक्त शेतकऱ्यांना विचार करायचा आता की शेतीला जोडधंदा कोणता करायचा, या बाकीच्या मालाच्या मागं लागल्यापेक्षा काहीतरी जोड व्यवसाय करून आपली शेतीबरोबर उपयोग करायचा, नाही तर निव्वळ शेतीवर कधीच सुधरू शकत नाही शेतकरी। दुग्ध व्यवसाय करा, कोंबडी पालन करा, शेळी पालन करा, काहीतरी केल्याशिवाय आपल्याला याच्यामध्ये पर्याय नाही। कारण की आपल्या मालाला भाव आपण ठरवला पाहिजे, असा व्यवसाय आपल्याला करणं खूप गरजेचं आहे। आपण काय करतो, स्वतः पिकवतो पण आपल्या मालाचा भाव आपण दुसऱ्याच्या हाताना म्हणजे दुसऱ्याच्या हिशोबाने विकायला लागतो आपल्याला। अशी खंत शेतकरी झाली, त्याच्यामुळे शेतकरी हा कधीच म्हणजे हे संकटातून निघू शकणार नाही असं जर होत राहिलं तर। त्याच्यामुळं कापूस हे जर म्हणलं ना तर एका पिकं घ्यायला परवडत नाही। आता सोयाबीन कापूस योग्य दरामध्ये आपल्याला जेवढा पुरण तेवढाच घ्यायला पाहिजे, जास्त व्यर्थ घेऊन काही फायदा नाही। त्याच्यापेक्षा तुम्ही एक जनावर पाळा, गाय म्हैस काय पाळायचं तर पाळा आणि त्याच्यामध्ये त्याला चारा खाऊ घालून दूध विका, शेळ्या करा, कोंबड्या करा, काही करा, पण हे शेतीचं जो माल आहे आपल्याला हा कमी करणं खूप गरजेचं आहे, तेव्हाच आपण शेतकरी सुधारणार आहे। नाही शेतकऱ्याचं खूप अवघड झालेलं आहे। व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा। भेटू असेच नवीन व्हिडिओमध्ये। जय जवान जय किसान।